रुई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। महायुतीचे रुई जिल्हा परिषद उमेदवार सुहास राजमाने, पंचायत समिती उमेदवार अश्विनी वैभव पवार तसेच माणगाव पंचायत समिती उमेदवार मिलन राजू मगदूम यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती। रुईचे माजी सरपंच अभयकुमार काश्मीरे यांच्या विशेष प्रयत्नातून या सभेचे आयोजन करण्यात आले। सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना कमळाचे बटन दाबण्याचे जाहीर आवाहन केले। महायुती ही सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रुईचा विकास निश्चितच होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी काही लोकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ही योजना बंद झाली नाही आणि पुढेही होणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। रुईमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी महायुती पूर्ण ताकदीने काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी माजी सरपंच अभयकुमार काश्मीरे म्हणाले, आजपर्यंत मी दिलेले कोणतेही आश्वासन अपूर्ण राहिलेले नाही। जे काम सांगतो ते पूर्ण करतोच, हा माझा शब्द आहे। महायुतीचे उमेदवार सक्षम व होतकरू असून त्यांना एक संधी देण्याचे आवाहनही त्यांनी लाडक्या बहिणींना केले। या सभेत लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। सभेदरम्यान लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधून आपले प्रेम व पाठिंबा व्यक्त केला। या प्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, सरपंच गीता सावंत हेवाडे, बाप्पा, माजी सरपंच अभय काश्मीरे, ओंकार चव्हाण, वैभव पवार, आनंदात झापटे, राजू मगदूम, बाबासाहेब हुपरेसर, बबन काश्मीरे, अरुण आवटे, अभय कमलाकर, अभिजित पाटील, भाऊसाहेब फसके यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी संदीप सुर्वे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुम्हा सर्वांच्या मी त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला स्वतः रुई जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचाराला जायचं आहे। येणाऱ्या 7 तारखेला होणाऱ्या अश्विनी पवार ताईंना मिळाली आणि रुई पंचायत माणगाव पंचायत समितीची उमेदवारी आदरणीय सौ मिनल नकाशामध्ये, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पहिल्यांदाच रुई जिल्हा परिषद या आपल्या गावाच्या नावाने आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं सुहास राजमाने राज्यात, केंद्रात सगळी ठिकाणी आपलं भाजपचं सरकार आहे आणि या ठिकाणी ह्या दोन्ही महायुतीचे रुई जिल्हा परिषद उमेदवार सुहास, रुई पंचायत समितीच्या उमेदवार आपल्या अश्विनीताई वैभव पवार आणि माणगाव पंचायत समिती उमेदवार राजू मगदूम हे महायुतीचे उमेदवार काय कमळाचं बटन बरोबर दाबणार ना 7 तारखेला। माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या आहेत, यांच्या ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा मतपेटी नंबर पहिला। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना घडली आहे की याच काळात निवडणूक आहे, त्यामुळे निवडणुका टाळणे शक्य नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। जी निवडणूक झाली, हे कार्यकर्ते लोक देतात आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये देखील आलं पाहिजे प्रचाराला, हा आग्रह असतो। म्हणून दुःखाचा डोंगर असताना देखील या ठिकाणी मी तुम्हाला भेटायला आलोय, आपल्याशी बोलायला आलोय आणि आपल्याला विनंती करायला आलोय की आपला अजेंडा विकासाचा। या निवडणुकीत कुणावर टीका करायची नाही, आपल्याला कुणाच्या बद्दल आरोप प्रत्यारोप न करता साधेपणाने आपण ही निवडणूक लढवतोय। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवतोय। माझ्या लाडक्या बहिणी शेवटच्या टोकापर्यंत आहे।
या लाडक्या बहिणी या निवडणुकीमध्ये चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही आणि लाडके भाऊही, कारण मी विधानसभेत बघितलं ज्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी भरभरून मतदान केलं, तेच मतदान त्यांनी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये केलं, महापालिकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यातही केलं आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारचं मतदान माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मला आहे. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी, अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना जरा थोडा बाजूला इकडे जरा दिसू देते. लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी लाडक्या बहीण योजना बंद करायला थोडा घालायला अनेक लोक आले, म्हणाले काय योजना सुरू करणार, 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च आहे, हे काय करणार असे आमचे टिंगल उडवत होते. पण तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, दिलेला शब्द पाळणारा, म्हणालो किती तुम्ही कोणी कोर्टात गेले, काही लोक आणखी कुठे गेले, या योजनेत खोडा घालायला गेले, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला कोल्हापुरी आणि 232 आमदार निवडून आले महायुती. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार कधीच आले नव्हते. तो चमत्कार करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला, मुलींचं उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं. मला सांगायला दुःख वाटतंय की एका मुलीने आत्महत्या केली, 50% फी पालक भरत होते, 50% सरकार भरत होतं. बातमी मी ऐकली, टीव्हीवर बघितली. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी जर आत्महत्या करते, मग कसलं हे सर्वसामान्यांचं सरकार, कशाला पाहिजे सत्ता. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, मुलींचं 100% फी माफ करण्याचा निर्णय घेतला. उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना केली, वर्षाला 6,000 रुपये मोदी साहेब द्यायचे, 6,000 रुपये आपलं सरकार देऊ लागलं. पीक विमा योजना केली, अनेक योजना केल्या. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. या ठिकाणी युवकांसाठी रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी देखील आपण योजना केल्या. त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या तर दूर करू. परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. आज आपलं केंद्राचं बजेट होतं, प्रधानमंत्री मोदीजींनी देखील कृषी, आरोग्य, पर्यटन, उद्योग, महिला, बचत गट यांना ताकद देण्याचा ठरवलेला. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय, देश पुढे जातोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली, आणि म्हणून महाराष्ट्र देखील पुढे जातोय. त्यांना महाराष्ट्राचं देखील योगदान देणं आपलं कर्तव्य आहे. आयुष्यात चांगले दिवस आणणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो, केंद्र सामान्यांचा, आणि म्हणून गेल्या 3.5 वर्षात, 2.5 वर्ष मुख्यमंत्री मी असताना त्यापेक्षा जनतेला काय मिळालं हे आम्ही पाहिलंय. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माझी विनंती आहे की या तिन्ही ज्या जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत, महायुतीचे आहेत, तुमच्या भागाचा विकास करायचा असेल, तुमच्या भागातल्या समस्या सोडवायच्या असतील, धाकाचा आपला माणूस निवडून गेला पाहिजे. आणि तुम्हाला माहित आहे, मी आज इथं तुम्हाला शब्द द्यायला आलोय, तुम्ही तिन्ही लोकांना निवडून द्या. तिन्ही आपले निशाणे कमळ आहे, कमळाचं बटन दाबा आणि तुम्हाला लागणारे पैसे विकासासाठी कधी कमी पडू देणार नाही. हा एकनाथ शिंदेचा
दिलेला शब्द पाळतो आपल्याला माहित आहे. आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आज रस्त्यावर देखील आतुरतेने आशीर्वाद द्यायला उभ्या असतात. एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, सगळे आहेत, ज्येष्ठ आहेत. या सगळ्यांचा आशीर्वाद या निवडणुकीमध्ये पाहिजे. आणि म्हणून या गटातून देखील आपल्याला रुई गट ना, रुई जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून आले पाहिजे. आणि या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा ना आपल्याला महायुतीचा. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असेल या तिन्ही उमेदवारांना तुम्हाला निवडून दिलं पाहिजे. बघा जागा नाही बसायला, सगळीकडे इकडे तिकडे सगळीकडे माणसं आहेत. एवढ्या लोकांनी ठरव तर विरोधकांचं डिपॉझिट तुम्ही निश्चय केलेला दिसतो. जिल्हा परिषद हे ग्रामीण यंत्रणा विजयी करा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.